आम्ही दोषवाद लक्स साबण आहे, व्हील साबण आहे, अंगाच्या कपड्याचा बिस्किट आहेत, हळद आहे, सुहाना मसाला आहे, लसूण पेस्ट आहे, तिखट आहे, खोबरे तेल, कोलगेट, मच्छर अगरबत्ती, मेणबत्ती, माती, गोडे तेल, मीठ। सातारा जिल्ह्यातील देवडी एसटी आगाराच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी आम्ही या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे किट या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। आणि जी गावं पाण्याखाली गेलेली आहेत, बाधित आहेत, अशा गावातल्या शेतकरी असतील, लोक असतील, त्यांना आम्ही जीवनावश्यक वस्तूंचं वाटप आमचे माड्याचे पुरवठा निरीक्षण अधिकारी सन्माननीय प्रीतम पवार यांच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे। आणि आम्ही शेजारच्या राहुल नगर या गावामध्ये वस्तीमध्ये जाऊन आम्ही आता ते वाटप करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असताना अनेक गावे पाण्याखाली गेली, लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं, घरं वाहून गेली, जनावरं वाहून गेली, शेती वाहून गेली। अशा परिस्थितीमध्ये ही लोक उघडी पडली, रोजच्या दैनंदिन त्यांच्या गरजा भागत नव्हत्या, त्यांना खाण्यापिण्याची भ्रांत तयार झालेली असताना माणुसकीच्या नातीतून एक मानवतेच्या भूमिकेतून देवडी एसटी आगाराचे सर्व कर्मचारी, सर्व अधिकारी, आमच्या देवडी आगाराचे आगार व्यवस्थापक सन्मान्य कुलदीप डुबल आणि आमचे माजी एसटीचे सेवानिवृत्त अधिकारी डी आर भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून सर्व देवडी आगारातील ड्रायव्हर, कंडक्टर्स, अधिकारी सगळ्यांनी मिळून लोकसहभागातून साड्या असतील, तेल, साबण, पेस्ट, कांदा, मसाला, टॉवेल, जेवढ्या जीवनावश्यक रोजच्या गरजेच्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं 250 किट आम्ही या ठिकाणी बनवून आणलेलं आहे। आणि या ठिकाणी माड्याचे जे पुरवठे अधिकारी आहेत सन्मान्य प्रीतम पवार सर त्यांच्या ताब्यामध्ये आम्ही दिलेलं आहे। आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायत राज कॅबिनेट मंत्री सन्मान्य जयकुमार गोरे भाऊ आणि सन्मान्य सोनियाताई गोरे यांच्या आव्हानावरून आम्ही या ठिकाणी देवडी एसटी आगाराच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी, बाधित गावातल्या नागरिकांसाठी, लोकांसाठी, आपल्या लोकांसाठी मानवतेच्या भूमिकेतून, माणुसकीच्या दृष्टीनं आम्ही मदत घेऊन आलेलो आहोत। आणि या ठिकाणी आम्ही आता हे वाटप करणार आहोत। धन्यवाद।